सकाळी लवकर उठून तयार झालेलो तरी पण गँग झोपलेलीच. नंतर एक एक करून सगळी बाहेर यायला लागलीत. विषय असा होता की हॉटेल सोडायचं होतं. तेवढ्यात प्रसादने इकडे विसल्यावर गेम केला. सोडताना पण यांची मस्ती काय थांबत नव्हती. एकदाची त्यांची मस्ती थांबली कारण की आता पुढचा प्रवास पण करायचा होता. गाडी काढली आणि आम्ही डायरेक्ट दिंडोरीत पोहोचलो. गुरुवार असल्यामुळे आज म्हटलं गर्दी भरपूर असेल, पण असं काय नव्हतं. सर्वत्र शांतता होती आणि वातावरण पण भक्तिमय होतं. स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथनं निघालो. तिथनं निघाल्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही सप्तशृंगी गडावर. चालत चालत प्रवेशद्वारात आत आलो. उजव्या हातालाच गणेश मंदिर होतं. दर्शन घेतलं आणि पायऱ्या चढायला सुरू केल्या. एक एक टप्पा ओलांडत वरती पोहोचलो की भक्तांची एवढी गर्दी बघून म्हटलं आज दर्शन भेटतंय का नाही. कसं बसं रांगेला लागलो. रांगत नुसती चेंगरा चेंगरी. लय काय गर्दीत करायला लागत नव्हतं. मागलीच पुढे ढकलायची तर आपोआप आमची गाडी पुढे सरकायची. रांगेतनं का होय ना पण देवीचं मुखदर्शन तर झालं. एकदाचा आत जायचा आमचा नंबर आला. आत गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं जवळून. रांगेत खूप वेळ उभं राहून आणि धक्काबुक्क्या खाऊन पण दर्शन घेतलंच. दर्शन घेऊन जे समाधान भेटलं ते चेहऱ्यावर दिसतंयच. सगळी गँग खुश होती पण आता परतीचा प्रवास चालू करायचा होता. खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही घराकडे चाललेलो.